गुरुवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्य एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थसाक्षिभूतं भावारहितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तं नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मभूत रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. दशक 12वा, समास 5वा, आत्मनिवेदन, 434 पान क्रमांक. रेखेचे गुंडाळे केले, मातृकाक्षरी शब्द झाले. शब्द मिळवून चाले श्लोक गद्य प्रबंध. तर समर्थ सांगत आहेत, रेषा काढून तिला निरनिराळे आकार दिले की अक्षर तयार होतात. रेषा काढून तिला जर निरनिराळे आकार दिला तर काय तयार होते? अक्षर. आणि त्या अक्षरांना काना मात्रा दिल्याने शब्द तयार होतात. असं अनेक शब्द एकत्र येऊन त्यातून श्लोक, गद्य, प्रबंध वगैरे साहित्य निर्माण होत असते. अनेक रेषा, त्याला आकार, त्याला काना मात्रा, मग झाले शब्द, मग झाले श्लोक, मग गद्य, प्रबंध वगैरे हे काय होतात म्हणले? साहित्य निर्माण. वेदांत शास्त्र पुराणे, नाना काव्ये निरूपणे, ग्रंथभेद अनुवादने, किती म्हणोनी. वेद आहेत, शास्त्र आहेत, पुराणे आहेत, नाना काव्य आहेत, निरूपणे इत्यादी ग्रंथाचे अनेक प्रकार आहेत. किती म्हणून सांगावेत ते? अनेक येत. अनेक म्हणलं की त्याच्यामध्ये काय आलं? गणनाच नाही आली. अनेक येत म्हणले. तस नाना ऋषी नाना मते, पाहो जाता असंख्याते, भाषा लिपी देत ते काय उणे. तसच अनेक ऋषी झाले, त्यांनी अनेक मत आपले आपले मांडले आहेत. ती सांगता येणे शक्य आहेत का? तर नाही, कारण ती असंख्य आहेत ना. अनेक भाषा, अनेक लिप्या, अनेक ग्रंथ. म्हणून समर्थ म्हणतात, अनेक भाषा अनेक लिप्या असल्याने ग्रंथांना काही तोटाच नाही. अनेक आहेत ना. वर्ग रुचा श्रुती स्मृती, आदेश वर्ग स्तंभक जाती, प्रसंग माने समास पोती बहुता नामे. समर्थ सांगायला लागलेले आहेत, वेदांतातील वर्ग, वेद, मनु इत्यादी ऋषींनी समाजासाठी लिहिलेले मनुसूत्री आदी ग्रंथ, अध्याय, सर्ग, स्तंभ, जाती इत्यादी ग्रंथ, विभाग, माने, समास आदी, चंपू आदी काव्याचे भाग, पोथ्या, किती म्हणून नावे सांगायची. किती बी येत. नाना पदे, नाना श्लोक, नाना वीर, नाना कडक, नाना सांख्य दोहडे, अनेक नाभिधाने. आता समर्थ म्हणतात नाना पदे आहेत, अनेक श्लोक, नाना वीर, कडक साख्या, दोहे आहेत, हिंदी काव्यातील छंद, अशी अनेक नावे काय केलेली आहेत? आहेत. किती म्हणून सांगायची?
डफ गाणे, माची गाणे, दंडी गाणे, कथा गाणे, नाना माने नाना जसने, नाना खेळ. याशिवाय डफ गाणी आहेत, माची गाणी आहेत, दिंडी गाण्याचे प्रकार आहेत, कथा गाणी आहेत, नाना माने आहेत, नाना आडकथा आहेत, नाना खेळ इत्यादी गाण्याचे अनेक प्रकार काय केलेले आहेत, सांगितलेले आहेत. ध्वनी घोष नाद रेखा चहू वाचा मध्ये देखा, वाचा रूपे ही ऐका नाना भेद. सर्थ सांगतात. ध्वनी घोष नाद रेखा असे चारी वाच्यामध्ये अनेक भेद आहेत. वाणीचेही अनेक प्रकार सांगितलेले आहेत. उन्मेष परा ध्वनी पश्चंती, नाद मध्यमा शब्द चौथी, वैखरी पासून उमटलती, नाना शब्दरत्ने. समर्थ म्हणतात. आणि उन्मेष म्हणजे स्फूर्ती, ही परावाचा आहे. परावाणीमध्ये पहिल्यांदा स्फूर्ती, उन्मेष अशी ही परावाणी. ध्वनी ही पश्यंती, अगोदर नुसतं स्फुरण व्हायला लागले, ती परावाणी बर का. म्हणून प्रथम उगम स्थान वाणीचं कोणतं सांगितलंय? परा. तिथून काय झाली? सुरुवात झाली परावाणीतून. आणि मग ध्वनी ही पश्चंती, मग काय झाला तर मधल्यामध्ये ध्वनी, तिला सांगितले पश्चंती. नाद ही मध्यमा आणि शब्द ही चौथी वैखरी वाणी सांगितलेली. या वैखरी पासून नाना शब्द रत्ने प्रगट होतात. आकार उकार मकार अर्धी मात्राचे अंतर, औट मात्रा तदनंतर 52 मातृका. सर्वप्रथम आकार, नंतर उकार, नंतर मकार, मग अर्धी मात्रा, असा मिळून 3.5 मात्राचा काय झाला? प्रणव म्हणजे ओंकार उत्पन्न झालेला आहे. आकार उकार मकार आणि अर्धी मात्रा, हे काय आहे? 3.5 मात्राचा ओंकार. त्यानंतर 16 स्वर, 36 व्यंजने मिळून 52 अक्षरे निर्माण झाली. 52 काय आहेत? अक्षरे. 36 व्यंजने, 16 स्वर मिळून 52 अक्षरे निर्माण झाली. नानाभेद राग ज्ञान, नृत्यभेद तानमान, अर्थभेद तत्वज्ञान, विवेचना. नाना प्रकारचे राग ज्ञान, नृत्याचे भेद, तानमान, म्हणून गळ्यामध्ये तान आणि संगीताचं ज्ञान असावं बरं का. अर्थभेद, तत्वज्ञान, त्याचे विवरण, सर्व काही शब्दाच्या योगेच काय चाललंय हे सगळं चाललेलं आहे. असं निरूपण करून इथं काय करायले? समर्थ सांगायला लागलेले आहेत. तत्वामध्ये शुद्ध तत्व, ते जाणावे शुद्ध सत्व, अर्धी मात्रा महत्त्व, मूळ माया. तत्वामध्ये शुद्ध सत्व हे मुख्य तत्व जाणावं. तत्व किती सांगितले? त्यामध्ये शुद्ध तत्व आणि त्याच्यामधलं मुख्य तत्व, यालाच अर्धी मात्रा महत्त्व किंवा मूळ माया सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे शुद्ध जाणीव, म्हणजे तुर्या, ऐक नाही. मग ह्याला काय म्हटलेलं आहे म्हणून सांगायला लागलेत? अर्धी मात्रा महत्त्व किंवा मूळ माया. नाना तत्वे लहान थोरे, मिळवणी अष्ट ही शरीरे, अष्टदा प्रकृतीचे वारे निघून जाते. नाना लहान थोर तत्वाच्या कमी अधिक मिश्रणाने 8 देह निर्माण होतात. 4 पिंडाचे आणि 4 ब्रह्मांडाचे मिळून 8 देह बर का. 4 देह पिंडाचे आणि 4 ब्रह्मांडाचे. पंचमहाभूते त्रिगुण मिळून अष्टदा प्रकृती बनली. 3 गुण आणि 5 भूत. अष्टदा प्रकृती ह्याला म्हणायचं, 5 भूताला आणि 3 गुणाला. तिच्यामध्ये चंचल वायू असल्याने ती निघून जाते. वारे नसता जे गगन, तैसे परब्रह्म सघन. अष्टदेहाचे दर्शन, करुणी पहावे. चंचल वायू लय पावल्यावर जसं निश्चळ गगन शिल्लक उरते,
आता वायूच नाही. कधी कधी असते बरं का, झाडाचं पान सुद्धा हलत नाही. आपण म्हणतो बाई काय वारं नाही, झाडाचं पान सुद्धा हलत नाही, किती गरमी व्हायली. म्हणजे वायू काय झाला, लय पावला. जसं निश्चळ गगन, मग काय राहिलं शिल्लक, नुसतं गगन आकाश. तसं परब्रह्म सगुण सर्वत्र कोंदट, जसं आकाशच शिल्लक राहिलं, वायू पण काय झाला, लय पावला. तसं महाराज म्हणतात सगळीकडं चराचरामध्ये काय आहे, कोण कोंदाटलेलं आहे, केवळ परब्रह्म. आठही देहाचा निराश करून त्या निश्चल परब्रह्मास अनुभवाने जाणावं लागत असते. हे जे देह आहेत, एकात एक लय पावायचा, लय करायचा, आणि शेवटी त्या परब्रह्माचा अनुभव घेऊन त्याच्यामध्ये राहायचं जाणीवपूर्वक. ब्रह्मांड पिंड उभार, पिंड ब्रह्मांड संहार, दोही वेगळे सारासार, विमल ब्रह्म. समर्थ सांगत आहेत, ब्रह्मांडापासून पिंडापर्यंत उभारणी आणि पिंडापासून ब्रह्मांडापर्यंत संवारणी कशी होते हे जाणून घ्यावं. ब्रह्मांडापासून पिंडापर्यंत उभारणी कशी झाली, आणि पुन्हा संवारणी पिंडापासून ते ब्रह्मांडापर्यंत सगळ्यांचा संवार. अध्यारोप आणि अपवाद. अगोदर अध्यारोप लावून घेतला आणि पुन्हा अपवाद करावा लागतो. म्हणजे सार असार विवेकाने या दोही वेगळे जे विमल ब्रह्म त्याचा बोध होत असतो. अगोदर काय करावं लागते, सगळं जाणून घ्यायचं, जाणून घेऊन त्याचा निराश करावा लागते. असं नाही डायरेक्ट आपल्याला निराश करता येते का, नाही. पहिले सगळं जाणून, चार देह, ईश्वराचे चार देह, जीवाचे चार देह, हे सगळं जाणून अष्टधा प्रकृती जाणून घेतली, आणि मग काय करायचं, सगळ्यांचं तत्व जाणून घेतले, आणि मग काय एकोणमेकाचा लय. पदार्थ जड, आत्मा चंचल, विमल ब्रह्म हे ते निश्चल, विवगरो न विरे तत्काळ तद्रूप होय. आता सर्व दृश्य पदार्थ जड असतात. जेवढे जेवढे डोळ्यांना दिसतात तेवढे कसे दृश्य. बरं, जे डोळ्यांना दिसत नाहीत ते काही चेतन आहेत का, मग ते बी दृश्य. जे जे जाणल्या जात, अनुभवानं जरी जाणल्या गेलं तरी कसं आहे ते दृश्यच. सर्व दृश्य पदार्थ जड, अंतरात्मा चंचल असतो, फक्त विमल ब्रह्म तेवढे निश्चल. म्हणजे त्या विमल ब्रह्माचे मनन निधिध्यासन चिंतन करता करता सहज तद्रूपता प्राप्त होते. अंतरात्मा, सगळ्यांच्या आतमधला जो आत्मा, त्याला अंतरात्मा म्हणतो. ज्याला आपण काय म्हणलेलं आहे, सर्वांच्या म्हणजे जाणणेपणा कुणाचा आहे, कळणेपणा कुणाचा आहे, तर आतमधल्या अंतरात्म्याचा. मग एक आहे अंतरात्मा आणि एक सांगितला विमल ब्रह्म. मग अगोदर अंतरात्मा ही कळावं लागेल ना. अंतरात्मा कळला तर मग विमल ब्रह्म ते कसं आहे तर निश्चल सांगितले. आणि मग त्याच्यामध्ये काय करायचं आहे, त्या विमल ब्रह्मामध्ये लय करायचा. पण आता विमल ब्रह्म त्याचं पहिले मनन करावं लागेल, निधिध्यासन. ते कसं आहे तर सांगितलं सगळीकडं, म्हणजे सामान्य, आणि अंतरात्मा म्हणजे विशेष आहे की नाही. विशेष जे आहे ते कसं असतं, चंचलच असतं. आणि विशेष काय करावं लागते, मग सामान्यामध्ये विलीनच करावं लागते ना. का विशेषामध्येच राहायचं असतं का, नाही. विशेषामध्ये राहिलं तर काय होतंय माहिती आपल्या सगळ्यांना, अभिमान वाढत असते. विशेष म्हणजे अभिमान वाढायला लागले. विशेष ज्ञान आणि सामान्य ज्ञान. आणि मग काय करायचं, ते विशेष ज्ञान पहिले प्रगट करणं गरजेचंच आहे. कारण सामान्य ज्ञान काही अज्ञानाची निवृत्ती करू शकतं का, नाही करू शकत. अज्ञानाची निवृत्ती करता गरज कुणाची आहे, विशेष ज्ञानाची. विशेष ज्ञान उत्पन्न झालं की अज्ञानाची निवृत्ती होत असते. आणि मग त्या विशेष ज्ञानाचं कार्य संपलं की ते सामान्यामध्ये विलीन करायचं असतं. म्हणून विमल ब्रह्माचं मनन निधिध्यासन चिंतन करता करता सहज तद्रूपता प्राप्त होत असते.
अगोदर सगळं काय करावं लागते, मंथन करावं लागत असते बरं का. चिंतन श्रवण झालं की मनन, मनन झालं की निधिध्यासन. मग जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा विशेष ज्ञान सद्गुरूच्या मुखारविंदातून जे महावाक्य आहे त्या महावाक्याची आणि ह्याच्या श्रोत्र इंद्रियाची भेट झाल्याबरोबर, तिथं संयोग संबंध झाल्याबरोबर काय झालं तर आतमध्ये प्रगट झालं ना ते ज्ञान. काय झालं, अंतःकरणामध्ये प्रगट झालं. कोणतं ज्ञान प्रगट होत असतंय, जे प्रगट होत असते त्याचा लय होत असते, हे की नाही. जे उत्पन्न झालं की त्याचा नाश पण आहेच. मग प्रगट होणारं कोणतं ज्ञान असतं, विशेष ज्ञान. विशेष ज्ञान प्रगट झालं त्यालाच तर आपण काय म्हणतो, विशेष ज्ञानालाच महाकारण देह म्हटलेलं आहे बरं का, लक्षात राहू द्या. विशेष ज्ञान म्हणजेच महाकारण देह. आता महाकारण देहाची अजून सोपी भाषा कोणती, जे निरंतर वृत्तीमध्ये सजातीय प्रवाह राहणं त्यालाच महाकारण देह म्हणायचं. जर आपण निरंतर मी सते, मी चिते, मी आनंद स्वरूप आहे, मी कुटस्थ आहे, मी अक्रिय आहे, मी अजर आहे, मी अमर आहे, मी शुद्ध आहे, मी बुद्ध आहे, मी मुक्त आहे, मी आत्मा आहे, असं जर आपली धारावेक असेल ना चिंतनाची, तर ते म्हणजे महाकारण देह, ते म्हणजे विशेष ज्ञान. आणि त्याच विशेष ज्ञानानंच काय होत असते, अज्ञानाची निवृत्ती. बरं, एकदाच मंथन नाही करायचं बरं का, तिथं सारखं सारखं चिंतन असावं लागते, सारखं मनन, एक क्षण सुद्धा त्याचा खंडन नसावा. मग चिंतन करून 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 मग काय होते, प्रज्वलित होत असते, आहे का नाही. घर्षण जेव्हा होत असते लाकडाचं लाकडावर, तेव्हा एकदा दोनदा घर्षणानं कुठं अग्नी प्रज्वलित होतंय का, नाही होत. तसं इथं आपल्याला काय करायचं, ज्ञान अग्नी प्रज्वलित करायचंय. नुसतं परोक्ष ज्ञान झालं म्हणजे झालं का, नाही. नुसतं समजलं म्हणजे झालं का, नाही. मग त्याला काय करावं लागेल, त्याचं चिंतन करावं लागत असते. का बरं माहितीये का, कारण अनंत जन्माचे संस्कार कशाचे आहेत अंतःकरणामध्ये, प्रपंचाचे, देह अध्यासाचे. आणि ते इतक्या लवकर जातात का, नाही. प्रबल येत ना, घनवट येत, आणि त्याची निवृत्ती करण्याकरता हे इकडलं ज्ञान पण तसंच व्हावं लागेल ना. त्याच्यासाठी ह्याचं काय करावं लागते, घर्षण करावं लागते, चिंतन करावं लागते रात्र आणि दिवस. आणि मग म्हणले एकदा इकडलं पारड जास्त भरलं कि मग इकडलं पारड काय होत असते, हळूहळू हळूहळू लय होत असते. पण सध्या आपलं पारड कोणतं जड भरायले बघायचं आपल्या आपण तपासून, अनात्म्याचं भरायले का आत्म्याचं भरायला लागले. अनात्म्याचंच भरतय, आत्म्याचं भरतच नाही. म्हणून तर तिथल्या तिथंच आहे ना. का बरं प्रगती होईना झाली, का बरं अनुभवापर्यंत जात नाहीत आपण, आपलं पारडच भरणा झालंय. जसं सत्यभामानं काय केलं होतं, श्रीकृष्ण भगवंताला तोलायला लागली होती. भरत होतं का, किती तिला किती अहंकार होता, केवढे दागिने सोनं सगळं आणून टाकलं तरी भरलं का, नाही भरलं. पण तिथं काय भावानं आणि श्रद्धेनं, फक्त एक तुळशीचं पानच रुक्मिणी मातानं ठेवलं ना, झालं का नाही पारड बरोबर. तसंच आहे आपल्याला इथं, आपण कितीही चिंतन करू, कितीही श्रवण करू, कितीही मनन करायला लागलो, आहे का नाही, दमच नाही होत्या पोथ्यांना. सकाळी दुपारी संध्याकाळी म्हणेन तवा. अहो पण तुमचा भाव बघा ना, आहे का नाही. नुसतं ऐकलं म्हणजे झालं का, त्याच्यामध्ये भावपूर्वक श्रद्धापूर्वक. का बरं आहे, का हे नाव घातले, श्रद्धा विश्वास आणि भाव परमार्थामध्ये, ह्याला महत्व का दिलं, कारण हे असेल तरच सगळं आहे ना. म्हणून श्रद्धापूर्वक भावपूर्वक आपण चिंतन केलं पाहिजे बरं का. आपला भाव जर आपण ओतला, म्हणून तर म्हणले सर्व भावे दास झालो त्यांचा, संताची पायी हा माझा विश्वास. पूर्ण भाव काय केला आम्ही, संतांच्या चरणावर ओतलेला आहे. पण आपला भाव विखुरला. कस काय विखुरला, स्त्री धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशा सगळे सगळ्यावर आपला भाव विखुरला गेलेला आहे. कारण आपली प्रेम जे आहे ते विखुरलंय. आपलं प्रेम एकवटलेलं नाही ना, आपण सगळ्यावर प्रेम करतो. बरं करा ना, पण त्याच्यामध्ये भाव कसा आहे, ईश्वर भाव आहे का, नाही ना. अहंता ममता, आहे का नाही, आणि तसं चाललंय प्रेम करणं, म्हणून चुकायलंय ना वर्म इथं.
म्हणून परमात्मा भाव तरी ठेवा ना, सगळा परमात्मा तरी बघा ना. आपल्याला काय झाले, आंधळ केले ना कुणा, ह्या मायेनं. ती काय करत असते, डोळे फोडत असते. काय असते बघा, एक महाराज लय छान दृष्टांत सांगायची बर का. एक राजाचा राजपुत्र होता म्हणले. आता राजाचा राजपुत्र म्हणल्यास त्याला काय कमी. पण राजाचा राजपुत्र होता, पण काही चोर होते आणि त्यांनी काय केलं, त्या राजाच्या राजपुत्रालाच पळून आणलं. चोरांना काय केलं, राजाच्या राजपुत्राला पळून आणलं. बघा बघा, राजाचा राजपुत्र त्याचा कमी थाट असेल का. पण आता ह्या चोरांना काय केलं म्हणले, पळून आणलं ना. इतका त्या राजाचा राजपुत्र, राजा त्याला तर हाताच्या फोडाप्रमाणे जपत होता. पण ह्या चोरांना त्याला पळून आणलं. आणलं ते आणलं. बरं सोडून द्यायचं तर सोडून दे ना बाबा, पण नाही. त्या राजपुत्राचे त्या चोरांना डोळे फोडलेत. काय केलं, डोळेच फोडून टाकले, आंधळ केलं. बरं आंधळ केलं तर केलं, ठीक आहे. मग गावामध्ये सोडायचं, तर राजाला काहीतरी केलं असतं ना, हाय की नाही. पण नाही, त्यांनी काय केलं, त्या राजपुत्राला जंगलामध्ये सोडलं. बरं जंगलामध्ये सोडलं. मग एखादा, कसे असतात लोक, सगळे सारखे नसतात, हाय की नाही. सगळे दयाळू असतात का जगतामध्ये लोक, आपल्याला भेटलेत. अनेक दयाळू पण असतात आणि काही कठ्ठर पण असतात ना. काही काही लोकांना दया नावाची काय नसती, चीजच नसते त्यांच्या जवळ. तसंच एक गृहस्थ त्या राजपुत्राला ते रडू लागला. एकाने तशी अवस्था तशी झाली की बिलवाने तो बिलगू लागला. तर एक निष्ठुर मनुष्य तिथं भेटला आणि ते म्हणला, त्यानं ओळखलं की हे कोण आहे, राजकुमार. ठीक आहे म्हणे, तुम्ही काय करा म्हणे, ह्या ह्या एका शेपटीला धरा म्हणे. एक मारका बैल होता बरं का, ती कठाळ्या म्हणतो ना तसा. आणि त्याच्या शेपटीला त्या राजकुमारला त्या माणसानं धरायला लावलं आणि हे सोडू नका म्हणे. काय करू नका, सोडू नका, तुम्हाला बरोबर हे राजवाड्यात नेऊन सोडते. असं म्हणल्यावर त्यानं विश्वास ठेवला आणि पकडलं त्या शेपटीला. त्या मारक्या बैलानं उधळलं ना, आणि उधळत उधळत शेवटी आपटून आपटून राजकुमाराची काय झाली, शेवटी देह सोडला आणि त्यानं मेलं ना बिचार. मग तशीच अवस्था ह्या जीवाची झाली बरं का. कारण हा जीव जे आहे ना, साधा सुद्धा नसून हा ब्रह्मांडाचा नायकच आहे. तिथूनच आलाय, आहे की नाही. त्याचाच पुत्र आहे, त्याचाच अंश आहे. पण या काम, क्रोध, लोभ, मत्सर हे चोर आहेत ना, त्यानं काय केली, ह्याची चोरी केली. बरं चोरी केली ते केली, पुन्हा अजून त्याला आंधळ केलं ह्या मायारूपी नगरीमध्ये आणून. आंधळ केलं तर केलं, मायेच्या शेपटीला धरायला लावलं. निष्ठुर जे आहेत, आशारूपी निष्ठुर लोक, है की नाही, त्यांना काय केलं म्हणले, मायेच्या शेपटीला धरायला लावलं. ती माया ह्याच काय करायची मग, त्या राजकुमारासारखी हालत व्हायली प्रत्येक जीवाची, आपटायला लागले त्या मायानगरीमध्ये. तरी पण त्या मायानगरीला सोडायले का ते, सोडल्यावर तरी वाचलं असतं का नाही. पण सोडायले का, अजिबात सोडत नाही हा जीव. हे आपटायले इकडं तिकडं इकडं तिकडं, शेवटी मरायले तिथं, प्राण सोडायले त्याच्यामध्येच. तिथंच जन्मायले, तिथंच मरायले, तिथंच कितीतरी दिवस झालं. तरी पण ह्याला काय होईना, शुद्धीवरही नाही, धुंद झालंय नशेमध्ये. एखाद नशा करणारा ग्रहस्थ असू द्या, किती धुंद होते. काय बोलायला लागलो त्याचा पत्ता तरी लागते. तसं या मायामध्ये हा धुंद झालेला आहे जीवात्मा. म्हणून अशी अवस्था ह्या जीवाची झालेली आहे. महाराज दृष्टांत सांगायची, बिलकुल कळत नव्हतं. सिद्धांत घ्यायचा कळतच नव्हतं. अशी बी अवस्था असती बरं का, नाही असं नाही. सुरुवातीला काही कळत नाही, पण जेव्हा आपण चिकाटीनं, जेव्हा आपण त्यांचं काय करतो, हा विश्वास श्रद्धापूर्वक शरण गेलेला प्रत्येक जणच असतो. पण जेव्हा ग्रहण करायला सुरुवात करतो ना, तेव्हा आपल्याला हे शास्त्राचा गुह्य अर्थ काय होत असते हळूहळू. म्हणून तर कृपाच व्हावं लागतात हो, प्रत्येक गोष्टीची काय व्हावं लागती, शांतकरण कृपा, शास्त्र कृपा, ज्या सांगितल्यात ना, ईश्वर गुरुकृपा, ह्या सगळ्या कृपा झाल्याशिवाय आपल्याला ते आत्मदर्शन होणार नाही बरं का. ठीक आहे, शास्त्राची जरी कृपा झाली तरी अंतकरणाची पण कृपा व्हावी लागते.
जोपर्यंत अंतःकरणाची कृपा होणार नाही तोपर्यंत काय होणार नाही, अनुभव येणार नाही ना. शास्त्र जरी कळायलं तरी अंतःकरणामध्ये ते मुरावं लागत असते, आणि मुरल्याशिवाय त्याचा स्वाद कसा येईल, मुरल्याशिवाय त्याची गोडी कशी येईल. म्हणून त्याची गोडी येण्याकरता ही शास्त्रामध्ये सुद्धा मुरावं लागते बरं का. एकदा आणि दोनदा आपण शास्त्र ग्रहण केलं म्हणजे काय आपण त्याच्यामध्ये मुरलोत का नाही. कितीतरी महाराज म्हणायचे पंचकरणाची चाळणी करा. काय करा, चाळणी करा. इतकं एक एक पान असा इतकं वेळ वाचा, इतक्या वेळ पंचीकरण वाचा की त्याची चाळणी झाली पाहिजे असं सांगायचे. कारण का आहेच ग्रंथ तसे ते, आणि एकदा दोनदा न वाचल्यानं काही होत नसते. कमीत कमी तीनदा तरी मोठमोठाने असे ग्रंथ काय केले पाहिजेत, आपण श्रवण केले पाहिजे. असं चला मग सर्व दृश्य पदार्थ जड असतात, अंतरात्मा चंचल असतो, फक्त विमल ब्रह्म तेवढे निश्चल असते. सामान्य चैतन्य निश्चल असत. त्यात विमल ब्रह्माचे मनन निध्यासन चिंतन करता करता सहज तद्रूपता. म्हणून तर मग इथपर्यंत येण्याकरता पंचीकरणामध्ये समाधीचा प्रकार सांगितला. ह्या विमल ब्रह्मापर्यंत यायचं असेल ना तर तुम्हाला पहिले समाधीचा प्रकार सांगितलेला आहे. सविकल्प समाधी सांगितली, निर्विकल्प समाधी सांगितल्या, दृश्यान विद्य समाधी सांगितली, शब्दान विद्य समाधी सांगितली. पहिली दृश्यान विद्य समाधीचा अभ्यास करावा लागतो काहीतरी किती दिवस, जोपर्यंत सगळे पदार्थ दृश्य होत नाहीत तोपर्यंत अभ्यास करावा लागतं. सगळं दृश्य आहे, मी त्याचा द्रष्टा आहे, ए टू झेड दृश्य आहे, मी द्रष्टत्व भाव जोपर्यंत प्रगटत नाही तोपर्यंत काय करावं लागतं, दृश्यान विद्य समाधी. आणि एकदा दृश्य म्हणलं की मग शब्दानं विद्य समाधीमध्ये आपला प्रवेश होत असतो. मग शब्दानं उच्चार करावा लागतो निरंतर. सजातीय प्रवाहामध्ये राहायचं, विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार करायचा असतो. हे मी नाही, ते मी नाही, ते मी नाही, मी हे, मी सते, मी चिते, काही की नाही. चार आश्रम माझ्या ठिकाणी नाहीत, देहाचे देह मी नाही, हे देहाचे धर्म माझे नाहीत. मग जाती वर्ण धर्म सगळ्यांचा बात करून विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार करून, आणि सजातीय प्रत्ययाचं ग्रहण म्हणजे मी सते चित्या वगैरे. मग असं काय करावं लागते, शब्दामध्ये आणावं लागते ज्ञान. किती दिवस, सहज होत नाही तोपर्यंत. आणि मग म्हणले निर्विकल्पामध्ये प्रवेश. मग कोणतं, हे विमल ब्रह्मजी म्हटलेत ना त्याच्यामध्ये मग तिथं संधी अभ्यास करायचा सांगितलेला आहे. कारण एकदम ते आपल्याला प्राप्त होतं का नाही होत. कारण का एवढी शुद्धता नाही ना आपल्याकडं. एवढी कुठे शुद्धता, एवढी आपण तपश्चर्या कुठं करतो, जशी पाहिजे तशी साधना कुठं होते. म्हणून डायरेक्ट ब्रह्मापर्यंत आपण जाऊन पोहोचू शकत नाही. विमल ब्रह्मा सामान्य चैतन्यापर्यंत बरं का. मग त्याच्याकरता हा अभ्यास पूर्ण झाल्याच्या नंतर मग आपण जेव्हा ते अवस्था काय करतो, प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा म्हणले अभ्यास करा आता कोणता, प्रथम वृत्ती त्याग करी बीजी उठा न दये, वचमा निर्विकल्प दशानो अभ्यास करता रहिये. मग म्हणले काय, पहिली वृत्ती उत्पन्न झाली आणि मावळली, दुसरी वृत्ती उत्पन्न होऊ द्यायची नाही. पहिली उठली, मावळली बरं का. वृत्ती बी कळावं लागते, मन बी कळावं लागते, है की नाही. म्हणून नाही का, वर पंगू नको देवा म्हणले ना तुकोबराय. आता वर पंगू नको म्हणले, आम्हाला काय झालं पाहिजे, गुह्य गुह्य ग्रहण करता आलं पाहिजे. किती दिवस ती ढोबळ 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 त्या दृश्यामध्ये राहायचं, ढोबळ वृत्तीमध्ये राहायचं. आता सूक्ष्मता पाहिजे, वृत्तीची सूक्ष्मता आली पाहिजे, आणि तरच आपल्याला हे ज्ञान ग्रहण करता येते. जर आपल्या वृत्तीला सूक्ष्मता आलीच नाही, आपल्या बुद्धीला सूक्ष्मतेची झेप घेताच नाही आली, तर आपल्याला इकडं ह्या जे म्हणत आहेत ना हे सामान्य चैतन्य, त्याच्यापर्यंत कसं जाता येईल. आणि म्हणून मग जेव्हा आपण ती वृत्ती जाणून घ्यायची, आणि मग ती पहिली वृत्ती उठलेली आहे ती मावळली, कोणती असू द्या, आणि मग दुसरी वृत्ती उठण्याच्या अगोदरची जी अवस्था असते मधली, त्या स्थितीचा अभ्यास करावा लागतो. जर विमल ब्रह्मापर्यंत जायचं असेल तर, सामान्य चैतन्यापर्यंत जायचं असेल तर मग तो अभ्यास करावा लागतो. मग तो अभ्यास वाढत 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 मग म्हणले तुम्ही तद्रूपतेला, त्या अवस्थेमध्ये तद्रूप स्थितीला तुम्ही काय होत असतात, प्राप्त होत असतात. हा मध्यम अधिकाऱ्याला सांगितलंय, उत्तम अधिकाऱ्याला नाही बरं का. हा अभ्यास कुणाला सांगितलेला आहे, मध्यम अधिकारीला. उत्तम अधिकाऱ्याला तर शब्दाला सांगितलं,
पहिल्यांदाच कानावचनाची या भेटी सांगितलं, तू असा आहेस, तू तसा आहेस, आणि तो तिथंच काय झालेला आहे, स्थिर झालेला आहे. पण जो मध्यमाधिकारी आहे त्याच्या काही लक्षात येत नाही, मग त्याच्यामध्ये त्याला संशय उत्पन्न होत असतात, म्हणून त्याला हा अभ्यास सांगितलेला आहे. असो, मग अशापर्यंत जाण्याकरता मग काय करावं लागतं, तर महाराज म्हणतात त्या विमल ब्रह्माचे मनन निधिध्यासन चिंतन करता करता सहज तद्रुपता प्राप्त होत असते. तंद्री ज्ञानाची तंद्री येत असते बरं का, तद्रूप अवस्था प्राप्त होत असते. मग त्या अवस्थेमध्ये गेल्यावर देह भान हरपत असते. समाधी अवस्था आहे ना ती. जीव कुठं जातोय, अधिष्ठानामध्ये विलीन. जसं सुषुप्ती अवस्थेमध्ये जीव कुठं गेला, सुषुप्ती अवस्थेमध्ये अज्ञानामध्ये विलीन झाला. तिथं काही कळतंय का अज्ञानामध्ये गेल्यावर? तरी नाही कळत. मूर्छा अवस्था. आता समजा जी मूर्छा असते ना, त्याच्यामध्ये जातात बघा, बेशुद्ध पडतात लोक, तेव्हा तरी काही कळतंय का? काही कळत नाही, ऐक नाही. तसंच त्या अज्ञानामध्ये गेल्यावर तरी कळतंय का? काही कळत नाही. मूर्छा अवस्थेमध्ये व्यवहार होतोय का? होत नाही. अज्ञानामध्ये व्यवहार होतोय का? होत नाही. बरं, समाधी अवस्थेमध्ये गेल्यावर तरी तिथे बी होत नाही. फक्त तिथं भाव काय आहे? वेगवेगळा भाव आहे. तिथं काय आहे? केवळ अज्ञान आहे. समाधी अवस्थेमध्ये काय आहे? अज्ञान आहे. व्यवहार आहे का? तिथं नाही. व्यवहारामध्ये जीव कुठे गेला? अज्ञानामध्ये विलीन झालेला आहे. अंतःकरण नाही, इंद्रिय नाहीत, काहीच नाही तिथं. अज्ञानामध्ये विलीन झालेला आहे. आणि इकडं काय झालेलं आहे? समाधी अवस्थेमध्ये विलीन झालेलं आहे. दोन अवस्था. म्हणून मग तद्रूप अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल तर हा अभ्यास सांगितलेला गेलेला आहे. आणि तुम्हाला सुषुप्ती अवस्थेचा अभ्यास करण्याची गरजच नाही, आपोआपच आहे. तिथं काही गरज आहे का? नाही, मला सुषुप्ती आलीच पाहिजे म्हणून काही अट्टहास अजिबात नाही. झोपलं की बरोबर सुषुप्तीमध्ये जातो. पण इकडं मात्र अट्टहास करावाच लागतो. पदार्थ मने काया वाचा, मी हा अवघाची देवाचा, जड आत्मनिवेदनाचा विचार ऐसा, सर्व दृश्य पदार्थ आपले मन काया वाचा यासह मी सर्वच्या सर्व देवाचा हा विचार दृढ होणे हे जड आत्मनिवेदन होय. आता काय सांगितलं इथं, तर म्हणले सर्व दृश्य पदार्थ आहेत. दृश्य पदार्थ जे डोळ्यानं दिसायले ते सगळे दृश्य. बरं, डोळ्यानं दिसायले एवढंच नाही, मग मन सुद्धा दृश्य, काया म्हणजे शरीर सुद्धा दृश्य, वाचा म्हणजे वाचा ही दृश्य. हे सगळे काय आहेत? दृश्य. अंतःकरण, चित्त, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, सगळं हे आपल्याला अनुभवाला येतात ना, ते पण दृश्यच आहेत. मी सर्वच्या सर्व देवाचा हा विचार दृढ होणे हे जड आत्मनिवेदन. आता हे सगळं दृश्य आहे असा जरी विचार अंतःकरणामध्ये स्फुरण होत असेल ना, तर हा पण काय आत्मनिवेदनाचा प्रकार सांगितलाय, जड आत्मनिवेदन सांगितलेलं आहे. कारण इथपर्यंत तरी यावं लागेल ना. देहभाव मावळावं लागन. देहभाव मी नाही, देह मी नाही, हे जर भाव दृढ झाला तर इथपर्यंत येऊ आपण. जड आत्मनिवेदनापर्यंत तरी येऊ ना आपण. पण आपला देह मी नाही, न मना देह माझा ऐसा. व्हायलय का? बघायचा विचार करून. मी देह नाही असा भाव उत्पन्न व्हायलाय का आपला? का नाही व्हायला? आता तर कोणाचा बी होतोय हो, कारण आता सांगणारे आहेत, ऐकणारे आहेत, समोर ग्रंथ आहे, आपण म्हणू शकतो हा देह मी नाही बरं का. पण आता नाही म्हणायले मी दिवसभराच. व्हायलाय का देह मी नाही हा भाव? मग कधी होईल? चिंतन करावं लागते. मग देह मी नाही, मिथ्या आहे, म्हणून तर पहिले महाराज म्हणतात, अगोदर तर परिणामवादामध्ये जीव असतो. सगळं सगट मगट. कसं? सगळं सत्य, सगळं देह सत्य, संसार सत्य आणि आत्मा ही सत्य. तोच विषय चालू आहे ना आपला पंचीकरणामध्ये, आहे की नाही? पंचीकरणामध्ये तिथे निवाडा चाललाय. आत्मा आणि जड पदार्थ हे दृश्य रूपी संसार, तेच शिष्याचा प्रश्न आहे. महाराज इथं द्वैत वाटायला लागले हो. हे एक सत्य वाटायले, हे एक सत्य वाटायले, दोन दोन सत्य. आणि वेदांताचा सिद्धांतामध्ये ते एकच सत्य सांगितलेलं आहे. मग इथं दोन दोन सत्य वाटायला लागले, इकडे एक सत्य वाटायले, इथं परस्पर भेद वाटायला लागलाय. ह्या दोघांची एकता कशी होईल असा शिष्यानं प्रश्न, पंचीकरणाचा विषय बरं का. असो, तर आता इथं सांगायला लागले सर्व दृश्य पदार्थ आपलं मन काया वाचा यासह मी सर्वच्या सर्व देवाचा हा विचार
दृढ होणे. आता हे सगळं काय आहे देवाचं, पण आपल्याला अगोदर दृश्य तर कळावं ना, अगोदर आपण इथपर्यंत तर यावं ना. म्हणून तर काय करावं लागते, अहंता ममता घालवावं लागते. मी माझं जावं लागतंय, ऐका नाही. जेवढ्याला मी म्हंटलय, जेवढ्याला माझं म्हंटलय, त्याच्यापासून काय व्हावं लागते, बाजूला सरकावं लागत असते, परांडमुख व्हावं लागत असते, सगळं सोडावं लागत असते, वृत्तीला तिथून बाजूला करावं लागत असते. आणि मग हळूहळू हळूहळू त्या देहावर सुद्धा भाव, देह सुद्धा मी नाही म्हणून तर तुकोबराय म्हणतात ना, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. दृढ भाव जर केला ना, तर देहाचा सुद्धा विसर पडते, देहाची सुद्धा तिथे किंमत वाटत नाही बरं का. इथे तर जराशी कळ लागली की उठून बसतो आपण, नाही बाबा आता जाऊ द्या, आता नंतर करू, 10-15 मिनिटं, लय कळ लागली. कारण भाव कुठे आहे, देहावर. आणि पुन्हा अहंकार, मी इतक्या वेळ बसलो, वरून अहंकार असतो आपला, हा मी इतक्या वेळ चिंतन केलं, मी इतक्या वेळ बसलो बरं का, म्हणजे हे काय अहंकार. आणि ह्याच्यामध्ये अहंकार आला की झालं, म्हणले केलेलं गेलं. म्हणून तर वारा बी नको म्हणले अहंकाराचा, साधू संत सांगायला लागलेत, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा, है का नाही. का बरं नको, अहंकार तर नकोच नको, पण वारा बी नको, तिथं गुटमळायचं सुद्धा नसते. मग पहिले मिथ्यात्वाचा निश्चय करावा लागते, कारण परिणामवादातून विवर्तवादामध्ये यावं लागते. विवर्तवादामध्ये 2 प्रकार सांगितलेले आहेत. कोणते 2 प्रकार सांगितले विवर्तवादामध्ये, दृष्टी सृष्टीवाद आणि सृष्टी दृष्टीवाद, हे 2 सांगितले. त्याच्यामधून सृष्टी दृष्टी दृष्टी सृष्टी, दृष्टी सृष्टी मधून सृष्टी दृष्टी मधून नाही, अगोदर सृष्टी दृष्टी आणि सृष्टी दृष्टीमधून मग दृष्टी सृष्टी बर का, आणि तिथून मग विवर्तवाद, बरं आपलं हे आजातवाद. अगोदर जे सृष्टी दृष्टी सांगितली, पहिले काय म्हणले, सृष्टी आणि मग दृष्टी, आणि नंतर म्हणले नाही नाही, अगोदर दृष्टी, आणि डोळे उघडलं तरच आहेत ना पदार्थ, डोळे झाकल्यावर कुठं पदार्थ येत, डोळे उघडल्यावर पदार्थ. बघा मग हे केव्हा येते, हे केव्हा आपण तिथपर्यंत पोहोचतो माहिती का. आता आपण असं म्हणू शकतो, असं वाटतंय आपल्याला सगळं समजायले, पण नाही, त्याला तेवढं चिंतन व्हावं लागते, तेवढा अधिकार प्राप्त व्हावा लागते. आणि त्याच्यासाठी अगोदर सांगितलं बाबा, मिथ्यात्वाचा निश्चय करावा लागते. सगळं मिथ्या, सगळं मिथ्या, जे दिसारी मिथ्या मिथ्या मिथ्या, आणि मग म्हणले मिथ्या मिथ्या म्हणल्यावर सृष्टी दृष्टी, नाही 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 नाही, सृष्टी आहे, आणि मग सृष्टी झाली की हा मग ही दृष्टी आहे. मग आपल्याला काय होते हे कळत असते बरं का. पहिले हे सगळं कसं आहे, स्वप्नवत आहे, सगळं कसं आहे, स्वप्नवत आहे, हे मग कळायला सुरुवात होती. आणि मग लक्षात येते, अरे हे तर काय, डोळे उघडलं तर आहे, डोळे झाकल्यावर कुठं काय, कुठे संसार. मग हे हळूहळू 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 काय होत असते, आतून स्फुरण होत असते, आणि मग आजातवादामध्ये आपल्या प्रवेश होत असते. मग कळते, अरे नाही हे काहीच नाहीये, हे नाहीच, संसारची नाही, मग काय, सगळा परमात्माच, सगळा काय आहे, परमात्माच आहे. जननो ही अवघा जना, तर ही अवस्था मग काय होते, नंतर प्राप्त होत असते. मग सगळा मीच आहे, माझ्याशिवाय दुसरी वस्तूच नाही. जसं देह सध्या नक बी माझच आहे का नाही, पाय बी माझेच, डोकं बी माझच वाटायला लागले का नाही, नकापासून शिकापर्यंत मीच वाटायला का नाही, तसा मग अवस्था, ही सगळं जगतच मी, हे जगतच आता मी, हे विश्वची माझी, खरं सगळं विश्वच मी झालो आता, अशी अवस्था काय होत असते, प्राप्त. फक्त इथं काय पाहिजे, श्रद्धा, विश्वास आणि भाव, तरच ही अवस्था प्राप्त होत असते. नाहीतर इथं आपण किती घासा, ते काय होत नाही, तिथपर्यंत जाऊ शकत नाही. अहंकार मध्ये येतच असतो, त्या अहंकाराला ज्यानं सोडला, अहंकार गेला, उगीच म्हणले का, अहंकार गेला, आणि तुका म्हणे देव झाला. ज्या दिवशी अहंकार जाईल, त्या दिवशी तुला देवत्व येईन बरं का, तोपर्यंत नसतं येत. म्हणून म्हणतात, सर्व दृश्य पदार्थ, आपले मन, काया वाचा यासह मी सर्वच्या सर्व देवाचा हा विचार दृढ होणे, हे जड आत्मनिवेदन होय. सर्वच्या सर्व देवाचा विचार, हे सगळं कसं आहे, याच्या सह, म्हणजे कशासह, हे दृश्य पदार्थ असू द्या, मन असू द्या, काया वाचा याच्या सह सर्वच्या सर्व देवाचं, हा जेव्हा विचार दृढ होणे, त्याला जड आत्मनिवेदन असं म्हटलेलं आहे. सगळं देवाचं,
आता हे सगळं देवाचं, मी देवाचा, देव माझा, आणि त्याच्याही पुढी मग अवस्था आहे बरं का. ह्या जड आत्मनिवेदन म्हणूनच इथं म्हटलेलं आहे. आत्मनिवेदन म्हणजे समर्पण भाव. आत्मनिवेदन म्हणजे काय? आता बघा ना, भक्तीमध्ये आत्मनिवेदन भक्ती सांगितली की नाही, शेवटची भक्ती सांगितली ना आत्मनिवेदन भक्ती. आत्मनिवेदन भक्ती कोणी केलेली आहे? बळीराजाने केली आहे की नाही. म्हणजे का कसाहून सांगितलं? कारण त्यानं सगळं समर्पण केलं, सगळंच. शेवटी नाही का, स्वतःचा देह सुद्धा श्रीकृष्ण भगवान बळीराजानं काय केलेलं आहे, तर ते सुद्धा देह सुद्धा समर्पित केला, काहीच शिल्लक ठेवलं नाही. म्हणून तेवढा समर्पण भाव असावा, त्याला आत्मनिवेदन म्हणतात. म्हणजे मग हे सगळे पदार्थ, हे तुझी मन, तुझी काया, तुझी वाचा, सर्व देवाला काय केलेलं आहे? अर्पण केलंय. सगळे दृश्य पदार्थ देवाला अर्पण केलेत, सगळं देवाला अर्पण केलंय, समर्पण केलंय. हे सगळं देवाचं आहे, माझं काहीच नाही, आहे की नाही. ह्यालाच म्हटलेलं आहे जड आत्मनिवेदन भक्ती. चंचल करता तो जगदीश, प्राणी मात्र त्याचा अंश, त्याचा तोची आपणास ठाव नाही. ईश्वर म्हणजेच मूळ माया अथवा अंतर आत्मा, हा चंचल असून तोच करता आहे. कारण माया लागली ना तिथं, मूळ माया, त्यालाच ईश्वर असं म्हटलेलं आहे. आणि तो कसा आहे? अंतरात्मा आहे, चंचल असून तोच काय आहे? सगळ्या जगताचा करता. प्राणी मात्र त्याचा अंश आहेत. येथे आपण म्हणजे मी म्हणून कोणी नाहीत. हे प्राणी जे आहेत ना, प्राणी मात्र त्याचे अंश सांगितलेले आहेत. आता मी म्हणून इथं कुणी नाही बरं का. सगळे हे कोणाचे आहेत? हे प्राणी मात्र त्याचा अंश, म्हणजे त्या ईश्वराचा. पण आपलं इथं मी, माझं, हे तर लय खालचं स्तर आला. हे तर काय झालं, आपण अगदी पातळाला जाऊन पोहोचलो, मी माझ्यामध्ये अडकलो. पुन्हा अजून त्याच्यामध्ये अजून खाली 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 उतरत कसा जीव गेलाय. जातीचा, धर्माचा, वर्णाचा, पंथाचा नाही त्याचा अहंकार घेत. चंचल आत्मनिवेदन याचे सांगितले लक्षण. करता देव तो आपण कोठेची नाही, देव हाच करता, आपणाला अस्तित्वच नाही, ही धारणा दृढ होणे, हे चंचल आत्मनिवेदनाचे लक्षण सांगितलेलं आहे. आता चंचल आत्मनिवेदनाचे लक्षण काय सांगितलं? देव हाच करता, आपल्याला अस्तित्वच नाही, सगळं देवानं केलं, मला माहित नाही मी कसं आहे. सगळ्यापैकी हे करता करिता कोण आहे? तो भगवंत आहे. म्हणजे सगळं काय केलं? जसं एखादा असते बघा, सगळं श्रीकृष्ण अर्पण, सगळं श्रीकृष्ण अर्पण. सुख आलं श्रीकृष्ण अर्पण, दुःख आलं श्रीकृष्ण अर्पण. जे असन ते भगवंताला दिले म्हणायचं, भोगायचं. जे आहे ते, म्हणजे कुणाचा भाव असा पण असतो ना, देवा तूच करणार आहेस, बरं तुला द्यायचे ना दुःख, तूच दे, बरं दुःख बी तूच दिलंस म्हणून ते आनंदानं भोगायचं, दुःख बी आणि सुख बी देणारा तूच आहेस. म्हणजे असा पण कोणाकोणाचा काय असतो? भाव असतो, समर्पण भाव असतो बरं का. ते चंचल आत्मनिवेदनाचे लक्षण हेच म्हटलेलं आहे. कारण तोच करता आहे, पण आपलं अस्तित्व तिथं मांडायचं नाही की मी हे केलं, मी हे नाही, नाही नाही, करणारा ते तो करणार आहे, तोच सगळं करणार आहे. आणि मी काय करणार आहे? मी काहीच नाही, माझं अस्तित्वच नाहीये. मी फक्त काय आहे? तर तसं ते ह्याच्यासारखा, त्या कळसूत्रीचा खेळ असतो ना, ते भाऊला जसं ते माणूस त्या दोऱ्यानं त्याला हलवीन तसं ते हलत असते, तसा मी आहे. तो भगवंत काय आहे? मला जसं तिकडं नेईन त्या प्रारब्धानं तिकडं मी, म्हणजे असा भाव त्यानं काय केलेला असतो? ठेवलेला असतो. त्याला म्हटलेलं आहे चंचल आत्मनिवेदनाचं लक्षण. चंचल जळे स्वप्नाकार, निश्चल देव तो निराकार, आत्मनिवेदनाचा प्रकार जाणे जे ऐसा. चंचल हे अशाश्वत असून स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे, आणि निश्चल देव हा निराकार असून एकला एक आहे, त्याच्याशिवाय अन्य काहीच नाही, ही अनुभूती येणे हा आत्मनिवेदनाचा प्रकार. आणि शेवटी सांगितलं जड आत्मनिवेदन सांगितलं, चंचल आत्मनिवेदन सांगितलं, आणि आता शेवटी म्हणतात आत्मनिवेदनाचा प्रकार कसा आहे? तर हे जे चंचल आहे, जे अशाश्वत आहे, सगळं स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे, खोटं आहे, असा जेव्हा भाव प्रगटन. निश्चल देव हा कसा आहे? निराकार आहे, एकला एक आहे, मी तो एकत्र एकला द्वैत भाव मावळला, एकच निर्गुण निराकार निरअवयव असा परमात्मा आहे, त्याच्याशिवाय अन्य काहीच नाही, अशी जेव्हा अनुभूती येते त्याला म्हणायचं आत्मनिवेदन भक्ती.
ठावची नाही चंचळाचा, तेथे आधी आपण कैसा, निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेक ऐसा, जेथे चंचळाचा, जेथे चंचळाचा म्हणजे मूळ मायेचा पत्ताच नाही, तेथे आपण म्हणून अस्तित्व राहीलच कसं. मूळ मायेचाच पत्ता नाही तर आपलं अस्तित्व कुठलं. हा विचार दृढ होणे हा निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेक सांगितलाय. तीही प्रकारे आपण नाही, नाही तुझे पण नसता, आपण नसता मी पण नाहीच कोठे. मग समर्थ म्हणतात, याप्रमाणे या तीनही प्रकाराच्या आत्मनिवेदनात मी पण म्हणजे आपणच शिल्लक उरत नसल्याने तेथे दुजेपणा म्हणजेच वेगळेपणा उरत नाही. या तीनही प्रकारचं जे आत्मनिवेदन सांगितले तिथं मी पणा राहत नसतो म्हणले. मी पणा तिथं शिल्लक राहत नाही, समर्पण भाव झालाय ना. मग आपणच नाही मग मी पणा कुठला आला. आपण तिथं नाहीच आहे, आपलं अस्तित्वच मिटलंय, तिथं मी पणा कुठला आला. सर्व समर्पण केलंय ना. एखाद्याला सगळं दिल्यावर सगळं त्याचीच सत्ता असते ना. एखाद्याला म्हणले आता मी तुला समर्पित झालो, मग त्यांना म्हणेन तसंच चालावं लागते. नाही ते म्हणेन, कारण त्याच्या तो मालक आहे ना आता. तर त्याच्याशी काय झालंय, समर्पण भाव केलेला आहे ना. तसा प्रकार महाराज म्हणले हे तीनही समर्पणाचा सांगितलेला आहे. आत्मनिवेदनाचं पाहता पाहता अनुमान रे, कळता कळता कळू आले, पाहता अवघ्याची निवांत झाले बोलणे आता. ग्रंथ वाचता वाचता अनुमानाने कळू लागतं बरं का. म्हणून वाचणं ऐकणं खूप महत्वाचं आहे, कारण त्याच्याशिवाय कळत नाही. कोण सांगणार आहे. ग्रंथाचा अभ्यास केल्यावरच कळतात कोणत्याही गोष्टी, अगोदर कशा कळतात. म्हणून महाराज म्हणले ग्रंथ वाचता वाचता अनुमानाने कळू लागता. अनुमान आणि कळता कळता प्रत्यक्ष अनुभव सुद्धा येत असतो. मग कळता कळता अनुभव सुद्धा येत असतो. याप्रमाणे शोध घेत असता सर्व जाऊन केवळ निवांत निश्चल परब्रह्मच राहिलं, तेव्हा आता बोलण्यासारखं काही उरलेलं नाही. अनुमानाचं खूप छान एक दृष्टांत आहे, पण आता वेळ नसल्यामुळं आपण नंतर कधी सांगू बरं का. म्हणून महाराज म्हणतात ग्रंथ वाचता वाचता अनुमानाने कळू लागलं आणि कळता कळता प्रत्यक्ष अनुभव येतो. बघा ना, इथं अनुमानानं आपण काय करतो, विचार करत करत जात असतो आणि मग हळूहळू कळता कळता प्रत्यक्ष ते अनुभवाला येत असतो. शोध घेत असता सर्व जाऊन केवळ निवांत, शोधता शोधता म्हणून पाहते पाहू गेलो पाहणे विसरलो, ब्रह्म आनंदे झालो पाहायला गेलो. पाहत पाहत शोधत 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 गेलो आणि काय झालं, ब्रह्म आनंदी झालो देवराया. तिथंच ब्रह्म आनंदाला काय झालं, प्राप्त झालो. देव पाहावयासी गेलो, तेथे देवची होऊन ठेलो. अशी अवस्था काय व्हायला लागलेली आहे तर प्राप्त. आणि मग म्हणले याप्रमाणे शोध घेत असता सर्व जाऊन केवळ निवांत निश्चल परब्रह्मच राहिले. काय राहिलं खाली, केवळ परब्रह्म. मग तेव्हा आता बोलण्यासारखं काही उरलं का. म्हणून एवम वस्तूशी जाणू जाता, जाणण्याची वस्तू तत्वत. एकदा जाणली वस्तू मग म्हणले जाणणे आणि जाणता कैसा उरे. कोण आहे जाणता, कोण आहे जाणणारा, हे काहीच मिळ नाही. कोणीच खाली उरलं नाही. सगळं काय झालं म्हणले, एकच एक उरलं. कारण ज्याला जाणायचं ते मीच आहे असं कळालं. ज्याला जाणायचं होतं ते दुसरं कोणी नसून माझंच स्वरूप आहे, मीच आहे. माझं स्वरूप बी नाही, मीच आहे. मग म्हणले तिथं काय झालं, हे कळाल्याच्या नंतर सर्व जाऊन केवळ निवांत निश्चल परब्रह्म राहिलं. मग तेव्हा आता काय बोलायचं. आता बोलणंच काय झालं, खुंटीत झालं. बोलायला सुद्धा वाव राहिला नाही, सीमा झाली. आता आता पुढे बोलता येत नाही, आहे का नाही. तर म्हणले ना, काय झाली, झाली बोलायाची सीमा. ऐसा संताचा महिमा आणि झाली बोलायाची सीमा. आता झालं म्हणले, इथून पुढे काय होत नाही. बोलायला आता रोक लावले. किती बी वर्णन करता येईल पण शब्दानं नाही आता करता येत. वर्णन आहे पण शब्द खुंटले. वर्णन किती पण शब्द तिथं आता बोलायला उरलेला नाही. म्हणून म्हणले झाली बोलायची सीमा. केव्हा, आलिंगन घडल्याच्या नंतर. तसं असं आलिंगन घडावं लागतंय, तेव्हा म्हणले शब्द खुंटत असतो, तोपर्यंत नाही. अशा रीतीनं आत्मनिवेदन कसं असतं ते समर्थानं थोडक्यात इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे आत्मनिवेदन नाम समाज 5वा समाप्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु उमागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय.
शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मनोबुद्ध्यङ्कारचित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोश न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभाव न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थ न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोजन्न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्र न गुरुनैव शिष्य चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वन्न मुक्तिर्न बन्ध चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. संत जनाबाई महाराज की जय. संत मोतीराम महाराज की जय. संत मारुतराव महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु उमागिर महाराज की जय. सद्गुरु बाळासाहेब महाराज की जय. सद्गुरु विवेकानंद महाराज की जय. सद्गुरु मोरेताई महाराज की जय. सब संतन की जय. सब भक्तजनों की जय. आज के आनंद की जय. जय गुरुदेव जय हरिताई. सर्वांना रामकृष्ण हरी. जय राम जय गुरुदेव.